सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, आरोप प्रत्यारोप, महाराष्ट्रातील रोखठोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज। आलतो कुरुंदवाड मध्ये जरा बघूया लोकांचं काय मत आहे कामाच्या। नमस्कार मंडळी, मी आता कुरुंदवाड नगर परिषद जी आहे त्या कुरुंदवाड नगर परिषदच्या इलाक्यामध्ये आहे आणि इथल्या मतदारांचं, ग्रामस्थांचं, वडीलधारी मंडळी असतील यांचं काय मत आहे निवडणूक संदर्भात आणि मतदानाला जाताना आपण काय म्हणून एखाद्या उमेदवाराला निवडतो आणि त्याला मतदान करतो। अनेक प्रश्न आहेत, सामाजिक आहे, शैक्षणिक आहे, राजकीय आहे, कला, क्रीडा, सांस्कृतिक आहे, स्वच्छताचा विषय असेल किंवा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे कुरुंदवाडचा तो प्रश्न असेल, या सगळ्या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी आज कुरुंदवाड नगर परिषद या चौकामध्ये आलेलो आहोत। आपल्याबरोबर काही मतदार आहेत, वडीलधारी मंडळी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। सगळ्यात पहिला नमस्ते, तुमचं नाव काय सांगा? माझं नाव चंद्रकांत मोरे। बर, काय मतदान आपण करतोय 2 तारखेला, तर उमेदवार आपण कसा निवडला पाहिजे? उमेदवार स्वच्छ चारित्र्याचा, लोकांच्यासाठी वेळ देणारा, विकासाचा दृष्टिकोन असणारा असा उमेदवार निवडला पाहिजे। बर, कुठल्या वार्डात राहता तुम्ही? वार्ड क्रमांक? माझा वार्ड इथं नाही, माझं गाव शिरडोन आहे। शिरडोन आहे, कर्मभूमी माझी कुरुंदवाड आहे। मतदार म्हणून तुम्ही सांगताय, कर्मभूमी तुमची आहे। बर बर बर, ठीक आहे। तुम्ही कुठला? इथलंच? किती वार्ड मध्ये राहताय? वार्ड नंबर 7। बर, काय वार्डात काम वगैरे झालेत का? बरा, नगरपालिकेच नगरसेवकच नाहीत, त्यामुळे कामात टप झाल्यात। आता बघा काय करते नवीन पिढी आता आल्यात। मग आता क्रमांक म्हणले 2 मध्ये आमचे उमेदवार आहे सक्षम, आणि सक्षम उमेदवार आम्ही निवडून देऊ। आता इथनं बघा पिढी आता काय करताय, नवीन पिढी, नवीन संधी देऊ। नवीन संधी आणि नवीन कामं व्हायला पाहिजे। प्रशासकाने काम काय केली नाहीत? नाही अजून निवांत बसल्यात। काय तिचा पगार नाही, त्यांचा पगार नाही, त्यांना काय काम करणार? बरं, इथं पाण्याचा एक प्रश्न गंभीर होता, काय त्याबद्दल सांगतात? पाणी समजा कसं आहे, त्या पाण्याच्या संदर्भात सांगायचं म्हणजे किंवा आधी निधी आमदार साहेबांनी मला नगरपालिका फंड मंजूर करून आणले ते, त्याबद्दल तिने लोक नगरपालिकेमध्ये उपोषणाला बसले ते आंदोलन 202 झाले त्या ह्याच्याबद्दल, आणि आता ते पाठिंबा घेतलेले आहेत। आणि इथं पुढे बघा त्या पाणी मंजूर झालं त्यापुढे काय अडचण नाही। तुम्ही कुठल्या वार्डात राहता? काय? 1 नंबर मध्ये चंद्रकांत गावडे। बर, काय वार्डात काम झालेत? काय काम कसं प्रशासन हे नगरसेवकच नाही तर काम कसं होणार? म्हणजे नगरसेवक पाहिजेत काम करण्यासाठी पाहिजे की। बर, काय आता मतदान करायला जाणार आहे तुम्ही? काय एखादा उमेदवार निवडला, काय विचार करून निवडणार आहे तुम्ही? स्वच्छ मनाचा उमेदवार पाहिजे, काम करणारा उमेदवार पाहिजे, पैसे देणारा 2-3 हजार पैशापेक्षा काम करणारा माणूस पाहिजे। आता ट्रेंड निघाला आहे की जो जास्त पैसे देईल त्यालाच आपण मतदान करायचं, बरे ती 5 वर्ष काम नाही करू दे, असा ट्रेंड निघालाय। काय वाटतंय मग तुम्हाला? हे ट्रेंड बरा ना हो, चांगला नाही। तुम्ही काम करा की, जनतेची कामं केला तर आज तुम्हाला हे मिळणार आहे हो। नुसता पैशानं होत नाही हो, पैशानं होत नाही, काम करणं हे महत्वाचं आहे। कामं केली पाहिजेत। बघा, पैशानं होत नाही, खरं तर कामं केली पाहिजेत असे बऱ्याच जणांचं म्हणणं आहे। अनेक ठिकाणी कुरुंदवाडकर आहेत, आपण बोलूया त्यांच्याशी। नमस्ते मामा। नाही बोलता येत नाही? बरं, ठीक आहे, त्यांना बोलता येत नाही। नमस्ते, बोला। काय नाव आपलं? कुदरत आली। इथलं वार्डातलं? इथलंच आहे कुरुंदवाडचं आहे। बर, मतदानाला आपण मतदान करायला जातो, एखादा उमेदवार आपण निवडतो, गुपित असते, पण त्याला मतदान करत असताना आपल्या मनामध्ये विचार भावना असतात, काय म्हणून आपण त्या उमेदवाराला मतदान करायला जातो? आपल्याला ठीक वाटेल ते करणार। वार्डात कुठल्या वार्डात राहता? 7 नंबर। कामं झालेत का वार्डात? झालेत की? झालेत, कामं झालेले आहेत। 7 नंबर वार्डातले आहेत हे मतदार, आणि कामं झालेत म्हणणं। बरेच जण अजून या ठिकाणी आहेत, मंडळी आहेत, वडीलधारी मंडळी आहेत, आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूया। नमस्ते मामा, काय नाव आपलं? किती नंबर मध्ये राहता वार्डात? 4 नंबर। 4 नंबर वार्डामध्ये सामाजिक कामं असतात, भुयारी गटरे असतील किंवा गटरे असतील, ओपन मध्ये असतील, पाण्याची व्यवस्था आहे, स्वच्छताची व्यवस्था आहे, कामं झाल्यात का वार्डात? काय झाले नाहीत आणि काय करतात? काय झाले नाही, एकदा येऊन गेले नाहीत आणि काय? कुठलेच नगरसेवक आजी माझी आले नाहीत? बघायला पकडते तिकडं, हाय ते बी काम रेंगाळ आहे, काय ते बी रेंगाळे काम। पाण्याचा प्रश्न, इथं उपोषण चालू होतं, तुम्ही बसला होता तिथं, पाण्याच्या प्रश्नाबद्दल काय बोलताल ग्रामस्थ म्हणून, कुरुंदवाडकर म्हणून? काय करणार बसल्यात, काय विचार कुठं आहे? पैसे नाहीत, हे ठरलेलंच आहे। पैसे नाही ठरलेलंच आहे? बर, पैसे नाही ठरलेलंच आहे। नमस्ते, काय नाव आपलं?
राज मोहम्मद बागवान. किती नंबर मध्ये राहता वार्डात? 7 नंबर मध्ये. काय वार्डात काय परिस्थिती आहे आता, कामाची वगैरे काय परिस्थिती? 7 नंबर वार्डाची परिस्थिती आम्ही विचार करत नाही. आम्ही आमचं कसं आहे, आमच्या फेरीवाल्यामध्ये येतो आम्ही. मग फेरीवाल्याचा आमचं काय प्रश्न आहे माहिती आहे काय? फेरीवाल्याचं आम्हाला लायसन द्यावं आणि आम्ही फेरीवाले कमीत कमी 100-125 आमचे म्हणजे गाड्या आहेत, हातगाड्या आहेत. मग 100-125 हातगाड्यावाल्यासने आम्हाला लायसन द्यावं. जयसिंगपूर मध्ये दिल्या, इचलकरंजी मध्ये दिल्या, गयात बिल्या घालायला, मग कुरुंदवाड मध्ये अजून दिले नाहीत, काय नाहीत. आणि असं कोण उमेदवार असेल आम्हाला फेरीवाल्याचं आमचं म्हणणं मांडणारा, ऐकणारा, मांडणारा कोण फेरीवाले आमचा असेल, अशा उमेदवार असू दे, नगराध्यक्ष असू दे, नगरसेवक असू दे, अशा उमेदवाराला आम्ही निवडून देण्याचा आमचं फेरीवाल्यांचं एक मत आहे. आणि आमचे जे फेरीवाले अध्यक्ष आहेत म्हणजे तिने आम्हाला असं कळवल्यात, तुमच्याकडे कोण पण आले तर हे तुमचं म्हणणं तुम्ही मांडा असं म्हणून सांगितलेलं आहे. किती फेरीवाले आहेत म्हणला तुम्ही? 100-125 आतापर्यंत कुणालाच दिलं नाही का फेरीवाल्यांना लायसन वगैरे? फेरीवाले आम्हाला नुसतं कर्ज दिल्या, 10,000 रुपये, 20,000 रुपये कर्ज आम्हाला फेरीवाल्यासनी दिल्या, मोदीकडनं आलेले. आणि आम्ही ते कर्ज परतफेड केलेलं आहे. मग कर्जवर असं भागून चालणार नाही, काय नाही. आम्हाला फेरीवाल्यासनी एक तर आम्हाला बाबा स्थानिक इथं आहे म्हणून एक तर लायसन द्यायला पाहिजे, नाही तर आम्हाला कुठं तरी व्यवस्था करून आम्हाला फेरीवाल्यासनी गाव बांधून असं पैसे द्यायला पाहिजे. खरं तर हा बी महत्वाचा प्रश्न आहे. फेरीवाले जे असतात ना ते खरं तर गावामध्ये बऱ्याच जणांना वेळेअभावी भाजी मार्केट खरेदी करायला येऊ शकत नाही, फळ मार्केटला खरेदी करायला येऊ शकत नाही. ही फेरीवाले जातात आणि त्या भागात आपली फळ विक्री करत असतात. त्यामुळे जनतेचा, नागरिकांचा तो जो वेळ आहे तो मुख्य वेळ असतो, तो वाचत असतो. खरं तर यांनी मुद्दा अतिशय महत्वाचा मांडलाय, रास्त मांडलाय. इथल्या आधीचे जे सत्ताधारी होते ते काय झोपा काढत होते काय? आतापर्यंत इथल्या फेरीवाल्यांना खरं तर त्यांना लायसन दिलं पाहिजे होतं, आयडेंटिटी कार्ड दिलं पाहिजे. त्यांनी मुद्दा अतिशय रास्त मांडलाय. जयसिंगपुरात होऊ शकते, इचलकरंजी नगरपालिकेला होऊ शकते, मग कुरुंदवाड नगरपालिकेला का होऊ शकत नाही? प्रशासकीय अधिकारी नुसतं कर गोळा करतात वेगवेगळ्या रूपाचा, पाणीपट्टी तुम्ही गोळा करता, लाईट बिल गोळा करता, घरपळा वसूल करता. मग फेरीवाल्यांचं सध्या तुम्ही बघितलं पाहिजे, व्यवस्था त्यांची कायमस्वरूपी केली पाहिजे. अत्यंत महत्वाचा मुद्दा यांनी मांडलाय, त्याच्याबद्दल तुमच्या लोणार टाइम्सच्या वतीने खरोखर अभिनंदन आहे. त्याचबरोबर अजून काही वडीलधारी मंडळी आहेत, मतदार आहेत, त्यांना बोलूया. मामा नमस्ते. मतदार तर आहे का? हो, मतदार आहे. मतदान करणार का नाही? हो, करणार. काय नाव आहे आपलं? आप्पासाहेब देवाजी. बर, किती नंबर वार्डात राहत आहे? 2 नंबर वार्ड. 2 नंबर वार्डात काय परिस्थिती आहे? जैसे ते आहे म्हणजे कभी खुशी कभी गम आहे. काही नाही, कामं नाहीत. का बरं कामं नाहीत? आम्ही प्रत्येक वेळी सांगतोय, हो म्हणतात तेवढंच. म्हणजे थोडक्यात तुम्ही कामं जरी घेऊन गेला तर ती समोरची वर्ण मयान आत्म उपाशी निसग बयावनी काम आहेत त्यांची म्हणायचं, त्या सामाजिक कार्यकर्त्यांची. बरोबर ना? काम इथलं कुरुंदवाडच आहे काय? नाही. कुठला आहे? हेरवाडचा. नक्की हेरवाडचा आहे का? कॅमेरा चालू आहे म्हणून म्हणाला आहे? हेरवाडचा आहे. ही स्टॉल तुमचा आहे काय? कोणाचा आहे? तुमचा आहे? पत्रकारच आहे होय. बर, पत्रकार म्हणून आता मी जसं आलो ते परगावून आलो इकडं कुरुंदवाडच्या भौगोलिक संदर्भासाठी, विषयासाठी आलो. पत्रकार म्हणून आपण सगळं बघत असतो, भौगोलिक विचार करत असतो आपल्या गावचा. तर काय वाटतं, एकंदरीत सगळा विचार केला ना, आता इलेक्शन आले, बऱ्याच वर्षानंतर ना आले, आणि एक पत्रकार म्हणून तुम्हाला काय वाटतं कुरुंदवाडकरांसाठी? पत्रकार म्हणून काय नाही, कुठल्या पेपरला काम करताय? नाही सांगताय का? इथलं राजकारण पक्षावर होत नाही, इथं वैयक्तिक माणसावर राजकारण होतंय. काय मग दरवेळी एक पक्ष आणायचं, ते सोडायचं, दुसरा घ्यायचा, असं इथं राजकारण असतं. बरोबर. काम पत्रकार म्हणून आपण फिरत असतो, तर काम झालेले आहेत काय भागात? काम कसं आहे सांगतो तुम्हाला, टेंडर काढायचं आणि दाखवायचं, आणि हेच चालू आहे आजपर्यंत. तुम्ही जर आज पाठीमागच्या आमच्या 4 नंबर वार्डातला गेला, 3 महिन्यात कधी कोबा टाकलेला निघून गेलाय. होय. बघा, खरं तर पत्रकार आहे, जसं मी एका न्यूज चॅनलचा रिपोर्टर आहे तसे ते सुद्धा पत्रकार आहेत, आणि त्यांचं म्हणणं बघा अतिशय रास्त आहे. खरं तर ही नगरपालिका आहे कुरुंदवाडची, शिरोळ तालुक्यातील अत्यंत महत्वाची अशी नगरपालिका आहे. आणि जर पत्रकार म्हणत असतील की 3 महिन्यात टेंडर काढलं आणि कॉन्क्रीट रस्ता केला आणि तो रस्ता लगे उकडून निघाला, तर त्या कमीत कमी 15-20 लाखाचा ते रस्ता असेल, कॉन्क्रीटचा रस्ता. इथंच पलीकडे आहे, 4 नंबर वार्डात आहे, सांगितलं त्यांनी. एवढी अवस्था बेकार आहे, नुसता भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार चालू आहे. गाव ह्याच्या नावाखाली, स्वच्छतेच्या नावाखाली किंवा सुशोभीकरणाच्या नावाखाली. नक्की कुरुंदवाडकरचे मुख्य अधिकारी झोपी गेलेले आहेत का? त्यांना कामाच्या ठिकाणी जाऊन बाबा काम व्यवस्थित चालू आहे का नाही, का त्यात काय मिलावट आहे का त्या कामामध्ये,
ही बघायचं काम मुख्य अधिकारी किंवा त्याच्या हाताखालचे जे अधिकारी असतात ना त्यांचं काम असते ती बघायचं. पण त्याने हिता ऑफिस मध्ये फॅन खाली बसून एसी खाली बसून जनावर शेतातले हाकायचं काम करतात असं एक उदाहरण दिलं तरी चालेल. पण तसं होत नाही. ग्राउंडला आलं पाहिजे आणि ग्राउंडची हकीकत घेतली पाहिजे. कारण का ही लोक कर भरतात आणि त्या करातनं गावाचं सुशोभीकरण होत असते. विजय दंगेकर, लोणारी टाइम्स.